नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। नवरात्रामध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो येणार। जाणून घेऊ संपूर्ण बातमी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राइब पण करायचं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नवरात्र या उत्सवामध्ये एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता आहे हा 21वा हप्ता टाकण्यात येणार आहे का, या संदर्भात संपूर्ण माहिती पाहू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला जर अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीस आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरला आहात, आत्ताच सबस्क्राइब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका। एकंदरीत अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत, ते म्हणजे आता 20वा हप्ता पीएम किसान योजनेचा आपण जर पाहिलं तर हा देण्यात आलेला आहे। 20वा हप्ता जो आहे तो टाकण्यात आलेला आहे। आता पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो आता येणार आहे। तो येण्यासाठी मित्रांनो या संदर्भात संपूर्ण बातमी। नवरात्र महोत्सव या नवरात्रीत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत येणार आहे का, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिलेली आहे, ती म्हणजे जनतेसाठी जी जीएसटी आहे त्या दरामध्ये सवलत मिळालेली आहे, त्यामुळे काही गोष्टी कमी होतील, तर ती पण आनंदाची बातमी आहे। आणि दुसरं म्हणजे आणि पीएम किसान योजनेचा पण हप्ता एकदा मिळू शकतो शेतकरी बांधवांना। तर सप्टेंबर पासून ग्राहकांना जे 22 सप्टेंबर पासून ग्राहकांना जी सूट आहे ती थोडीफार मिळणार आहे आणि काही गोष्टींमध्ये जीएसटी मध्ये कपात करण्यात आलेली आहे, त्याबद्दल सुद्धा माहिती घेऊ। मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी आणखी एक बातमी येऊ शकते, एक महत्त्वाची बातमी येऊ शकते, ती म्हणजे प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या आतुरतेने वाट पाहतात, तो येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। एक शक्यता आहे मित्रांनो, येईलच असं नाही, पण एक शक्यता वर्तवली जात आहे की 21वा हप्ता देशभरातील शेतकरी बांधवांसाठी येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी येऊ शकते। आणि आता नवरात्र महोत्सव आता सुरू होणार आहे, या नवरात्र महोत्सवामध्ये नक्की हप्ता हा शेतकरी बांधवांना यायला पाहिजे आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आणि दुसरं म्हणजे मित्रांनो 22 सप्टेंबर पासून एक आनंदाची बातमी येत आहे, जीएसटी दरामध्ये काही सवलत सुद्धा मिळणार आहे, ज्यामुळे काही गोष्टी स्वस्त सुद्धा होतील। धन्यवाद। जय